नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज खोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल 2025 BMS BHMSसाठी ही ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 5 चं हे वेळापत्रक पूर्णपणे आलेलं आहे. तर ही आत्ताच नोटीस आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. 16 तारीख आत्ता ही न्यूज आलेली आहे. ती अगदी न्यूज मी तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी तुम्ही ते पाहू शकता. पूर्णपणे हे वेळापत्रक दिलेलंच आहे. तर अगदी सीट मॅट्रिक्स 16 तारखेला म्हणजे आज उशिरा जाहीर होईलच, आपल्याला वेबसाईटवरती दिसेलच. आणि त्यानंतर चॉईस फिलिंग उद्या 17 आणि परवा 18 असे हे 2 दिवस दिलेले आहेत चॉईस फिलिंग. तर ज्या विद्यार्थ्यांनी आधी चॉईस फिलिंग केलेली आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा आपल्याला चॉईस फिलिंग 17 आणि 18 तारखेला करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट 19ला येणार आहे. आणि त्यानंतर 20 आणि ते 23 असे हे 20, 21, 22, 23 असे 4 दिवस पूर्णपणे जॉईनिंगचे दिलेले आहेत. आणि शेवटची डेट आहे 23 तारीख. तर तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे वेळापत्रक पाहू शकता. ही आत्ताच न्यूज आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अगदी व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा एकच उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सीट अलाउड झालेली नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना मार्क बऱ्यापैकी आहेत, अगदी 1-2 मार्काने तुमचा जर चान्स हुकला असेल महाराष्ट्रामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ही अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल. पण सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती सीट्स तिथे अवेलेबल आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल आहेत आणि त्यांना BMSच करायचं आहे, त्यांचं बजेटही कमी आहे, तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू असं राज्य आहे की तिथं अगदी लो मार्क आणि लो बजेटमध्ये ॲडमिशन सध्या चालू झालेले आहेत. तर ही शेवटचा चान्स राहिलेला आहे 23 तारखेला. ह्या सुद्धा त्या पण तामिळनाडू राज्याचा सुद्धा 23 तारीख हा शेवटचा डेट असणार आहे. कारण पूर्ण भारतभर देशामध्ये सुद्धा अगदी 23 जानेवारी नंतर कुठलेच ॲडमिशन्स होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अगदी एकमेव असं राज्य आहे की तिथे फक्त आणि फक्त कमी मार्क आणि कमी बजेटवरतीच इथे ॲडमिशन्स होत आलेली आहेत. तर तुम्ही अगदी खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल. UP, MP, अगदी कर्नाटका, पंजाब, तर ह्या ठिकाणी सुद्धा अगदी 14 लाखाच्या खाली कुठेही सुद्धा ॲडमिशन्स होत नाही. फक्त तामिळनाडू असं राज्य आहे की तिथे फक्त आणि फक्त 13.5 लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस असं हे तुम्हाला पूर्णपणे पॅकेज मिळत आहे. तर फक्त एका वर्षाची फी तिथे 1.5 लाख रुपये आहे आणि हॉस्टेल मेस 1 लाख. तर एका वर्षाला तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपये भरून फीस, हॉस्टेल मेस हे सगळे इन्क्लूड असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे लो पॅकेज आहे. तर तुमचं अगदी वर्षही वाया जाणार नाही आणि तुम्हाला लो पॅकेजमध्ये सुद्धा BMS करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आत्ता शेवटच्या क्षणाला सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की आपण अदर राज्यांमध्ये जाऊन सुद्धा ॲडमिशन घ्यावं, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. कारण तिथे खूप सारे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थिनी आहेत, मुलं आणि मुली. तर दरवर्षी आम्ही तिथे सीट्स भरतो. तर जवळजवळ तिथे जी संख्या आहे तिथे 60% 60% जवळजवळ आपले महाराष्ट्रीयन्स विद्यार्थी आहेत. त्यामुळे अगदी तुम्हाला तिथे अगदी ज्युनियर तुमचे सिनियर जे कोणी सगळे तिथे विद्यार्थी आहेत, तिथे ते सगळे आपले महाराष्ट्रीयन असणार आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा अगदी प्रत्येक विद्यार्थ्याशी तुम्हाला अगदी मुलींचा सुद्धा कॉन्टॅक्ट करून दिला जाईल. आणि तुम्हाला तिथे लँग्वेजचाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण तिथे खूप अगदी मराठी आणि हिंदी बोलणारे लोकंसुद्धा तुम्हाला तिथं भेटतील. मी स्वतः तामिळनाडू राज्यामध्ये खूप वर्ष राहिलेल्यामुळे मला तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही डाऊट असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही आज आणि उद्या ही लास्ट डेट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज उद्या नक्कीच कॉन्टॅक्ट करून मला अवश्य पूर्ण डिटेल्स याच्याबद्दल माहिती विचारा, की जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्याचं वर्षही वाया जाणार नाही. आणि तुमचं बजेटचा विषय असेल तर अगदी लो पॅकेजमध्ये सुद्धा BMS करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही शेवटचा चान्स असणार आहे ह्या वर्षाचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगदी जे खरंच विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे तर नक्कीच मला कॉल मेसेज करून याच्याबद्दल डिटेल्स विचारा आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करा. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, एवढाच या निमित्तानं हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याही विद्यार्थ्यांना अदर राज्यांमध्ये लो पॅकेजमध्ये सुद्धा ॲडमिशन होऊ शकतं, हे पण त्यांना माहिती मिळेल. आणि तुमच्या गरजू मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा. किंवा तुम्ही ऑलरेडी सुद्धा सांगू शकता की त्या ठिकाणी लो पॅकेजमध्ये ॲडमिशन्स होत आहेत. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच.